हे पार्क केलेले आम्हाला सिक्युरिटी एजन्सीकडनं आम्हाला कळवण्यात आलेलं आहे की ती कार तिथून काढायची आहे लगेच प्लीज. येण्या जाणाऱ्यांना अडचण होते. GJ18 जी स्विफ्ट डिझायर कार आहे ती लगेच तिथून काढायची आहे. चला क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये गेलेले आहेत फलंदाज सी स्पोर्ट्स आल्टूर टीम. आपण लगेच मैदानामध्ये फलंदाज पाठवायचे आहेत. चला गेम ऑन लेट्स प्ले. गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्योतिबाच्या नावानं चांगला शाहू महाराजांचा इतिहास आपण ऐकला. आपण पाहायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न या सगळ्या महामानवांना इथून मात्र आपण करतोय अभिवादन. आणि आपण तुम्ही पाहताय अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत अखंड शाहवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 चा हा थरार कालपासून सुरू झालाय. आणि कालपासून आपण पाहायला गेलं तर एक वेगळी मज्जा आणि वेगळा क्रिकेटचा आनंद प्रत्येक खेळाडूने घेतलेला आहे. अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहोत. यासाठी केला होता अठास शेवट गोड व्हावा आणि अगदी शेवटाकडे आपण मात्र इथून वाटचाल करताना पाहायला मिळते आपल्याला. क्रिकेटचा वनवैभव, क्रिकेटचा सर्कल, क्रिकेटचा मैदान, क्रिकेटच्या मैदानामध्ये आज खेळाडू प्रत्येक जणांनी मात्र आपल्या नावाचा परिचय इथे मात्र दिलेला आहे. आणि ज्या पद्धतीने मात्र प्रत्येक खेळाडूने खेळ केलाय, चांगला खेळ केलाय. ते 4 संघ आज सेमीफायनल मध्ये इथे मात्र जाताना पाहायला मिळाले. त्यामधील एक गटातील टॉप करणारा संघ श्री स्पोर्ट्स आल्टूर आणि त्यांच्या विरोधामध्ये बी गटातील श्री तुकाई मोलदाई स्पोर्ट्स जुळेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पहिली सेमीफायनल खेळताना दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे ती बी गटातील टॉप करणारा संघ माऊली तालीम जाधववाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये सम्यक 11 परले निनाई. या 4 संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि त्याचबरोबर आपण जाऊया सेमीफायनल कडे. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर आमच्या करंदोशीचे आन बान शान मान सन्मान API आदरणीय मनोजी पाटील यांचं सहर्ष स्वागत या मुख्य व्यासपीठावरती केलं जातोय. मनापासून आभार. आणि या मनोजी पाटील साहेबांचं इथून वेलकम, मोस्ट वेलकम साहेब. आपण इथून स्पर्धेचा आनंद घेत आहात. खूप छान क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. सगळ्या कमिटीचा आपल्याला आभार मानावे लागतील कारण ज्या पद्धतीने मात्र या कमिटीने मेहनत घेतली आणि त्यानंतर उभा राहिलेला अखंड शाहवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 चा थरार पहिल्या षटकासाठी मात्र आमंत्रित केले गेले आनंदा मगदूम. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहायला गेलास तर फलंदाज विकास आणि संतोष मगदूम. पहिला बॉल सेमीफायनल मधील आपल्याला पाहायला मिळतोय 2 बंधुराज. त्याची ही चर्चा मात्र आपण पाहतोय इथे ज्या पद्धतीनं या 2 भावांची चर्चा होत असते करंदोशी टीमसाठी. आज एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्या संघ मालकांसाठी हे 2 बंधुराज खेळताना पाहायला मिळतील. परंतु ऑल स्ट्राईकला आहेत ते विकास शिर्के आपल्याला पाहायला मिळत आहेत. भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. वाईटचा निर्णय आला इथे पंचांकडून आणि हा अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळणार आहे आपल्याला. श्री स्पोर्ट्स आल्टूरचे संघ मालक आहेत एक उत्तम डॉक्टर वैद्यकीय सेवा देणारे आणि त्याचबरोबर या संघटनेचे उपाध्यक्ष संतोषदादा जाधव आणि संघ मालक श्री रमेशदादा बेले आमच्या आधारस्तंभ. जोरदार अपील केले गेले. यस हो 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 गेट आउट. फलंदाज बाद बिग विकेट. मैदानाच्या बाहेर यावं लागेल. विकास शिर्के या फलंदाजांना शून्यावरती पहिला विकेट.
कलात्मकता दाखवली तिथे गोलंदाज आनंदा मखदूम यांनी आणि अप्रतिम मात्र इथे विकेट प्राप्त करून दिली आणि फलंदाज विकास शिर्के यांना बाद केले. संतोष मखदूम अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. जर या स्पर्धेमध्ये विचार केला तर संतोष मखदूम यांच्या बॅट मधून भरपूर साऱ्या धावा आल्यात. कालच्या दिवसामध्ये ही खूप चांगली त्यांनी बॅटिंग केली आणि आज खूप छान इथे मात्र बॅटल पाहायला मिळतोय. दोन बंधुराज एकाच ग्रामीण क्रिकेट खेळत असताना एकाच टीम मधून आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. करण जोशी मधून आणि तेच दोन्ही बंधुराज आणि एका संघातील खेळणारे खेळाडू आज एकमेकांच्या विरोधामध्ये ठाकताना पाहायला मिळत आहेत. हा असाच क्रिकेट आहे. एका काली आपण विरोधकांना दुसऱ्या टीमच्या विरोधकांना खेळाडूंना नासीबुस्त करण्यासाठी हे दोन खेळाडू एकत्र येत असतात. परंतु आज आपल्या संघ मालकांसाठी आपल्या संघाच्या नावासाठी हे दोन बंधुराज मात्र इथून लढताना पाहायला मिळणार आहेत. लेफ्ट हँड बॅट्समन नवीन मैदानाच्या आतमध्ये अक्षय बन्नाट वेग हा टप्पा आहे. टप्प्यावरती नियंत्रणही पाहायला मिळालं. नाव आहे शहवाडी एक्सप्रेस. आनंदा मखदूम अफलातून गोलंदाजी साकारताना इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. आतापर्यंत बॉल डिलिव्हर केले दोन बॉल मध्ये धावा खर्च केल्या 2. चांगली गोलंदाजी इथे तुम्हाला करावी लागेल आणि ते करताना पाहायला मिळत आहेत. कारण हा सामना नाही आहे तर हा मोठी लढाई आहे. जर जिंकला तर थेट फायनल मध्ये प्रवेश मिळणार आहे. ही संधी आहे तिथे उलटा क्लॅप सेल घेण्याचा प्रयत्न असफल झालाय तिथे आणि तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जातोय. आता बेस्ट ऑफ द बेस्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि इथून पाहायला गेलं तर बेस्ट ऑफ बेस्ट आपण चर्चा करत होतो. संतोष मखदूम आणि आनंदा मखदूम एकमेकांच्या विरोधामध्ये ठाकले गेलेले आहेत. संध्याकाळी घरात चर्चा होईल कसं बॉल टाकलं मी तुला ठोकला ना तू. हे साठी हा क्रिकेट आहे. हा क्रिकेट खूप सारं काही एन्जॉय देतो आनंद देत असतो आणि त्यासाठी आपल्याला ओळखल्या जातात. आज दोन बंधुराज एकमेकांच्या विरोधामध्ये एक संघ मालकांसाठी आपल्या संघ मालकांसाठी त्यांना विजयी करण्यासाठी विरोधात मात्र ठाकलेले आहेत. आनंदा मखदूम संतोष मखदूम यांच्यासाठी वनडीच्या स्वरूपामध्ये एकच धाव येईल. आतापर्यंत शाहूवाडी एक्सप्रेस मला का म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण साकारताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि आनंदा मखदूम हे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी करत असताना 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट विकास शिर्के यांच्या स्वरूपामध्ये मात्र प्राप्त करून दिली आहे. काय गोलंदाजी केली आहे. अफलातून क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला आनंदा मखदूम अगदी फलंदाजांची व्यसन ओढून घेतली आहे आणि त्या पद्धतीने मात्र इथून गोलंदाजी होताना पाहायला मिळते. संतोष मखदूम हो संधी आहे तिथे बिग विकेट मिळण्याची संधी परंतु थोडासा अगदी सपुरा बॉल नो लॅन्स बँड मध्ये मात्र ड्रॉप झाला आणि लँड झाला आणि तोपर्यंत एक धाव मात्र येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिला षटक नावी गेलाय. गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने अर्थातच आनंदा मखदूम आयकॉन प्लेयर असणाऱ्या तुकाई मोलदाई स्पोर्ट्स जुळेवाडी. तोपर्यंत आपण जाऊया एक विशेष आणि अभिमानास्पद अनाउन्समेंट कडे. आपण आताच उल्लेख केला होता आदरणीय API मनोजी साहेब पाटील यांचं आणि त्यांच्याच कन्याचा आपण आता इथे उल्लेख मात्र करणार आहोत. आणि मुलाचा इथे उल्लेख करणार आहोत. आदरणीय API मनोजी साहेब पाटील करंजोशी गावाचे आणबान शान म्हणून आपण आता उल्लेख केला. मुलुंड पोलीस स्टेशन मध्ये कार्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख करायला गेलेली आहे आणि त्यांचे चिरंजीव कुमार रियांश पाटील यांना ऑल इंडिया कराटे चॅम्पियन न्यू मेडल्स इथे मात्र मिळाले. गोल्ड आणि ब्राझील हे दोन्ही प्रकारचे मेडल त्यांना मात्र इथे मिळालेले आहेत ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप मध्ये. अगदी मनापासून आभार आणि रियांश पाटील आपल्याला भावी आयुष्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या सर्व क्रीडा रसिक आणि चाहते यांच्याकडनं माननीय API मनोज पाटील साहेब करंजोशी यांचे चिरंजीव रियांश पाटील ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप न्यू मुंबई यांचे इथे आपण पाहिलं गेलं तर गोल्ड आणि ब्राझ हे दोन्ही मेडल त्यांना मात्र मिळालेले आहेत. त्याचबरोबर योगेश भारमल साहेब यांचे इथे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सदस्य
यांचं इथे शुभागमन झाले, त्यांचंही सरचे स्वागत. त्याचबरोबर राज यादव साहेब अकोली टीम कॅप्टन यांचंही सरचे स्वागत. या शुभ सन्मानाकडे आपण जाणारच आहोत, तोपर्यंत जाऊया मॅच कडे. तर श्री योगेश बारमल साहेब ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सदस्य अशोक पाटील साहेबांना विनंती करेन आमचे शिरगावचे की आपण सन्मान घ्यायचा आहे योगेश बारमल साहेबांचा. त्याचबरोबर राज यादव अकोलीचे कॅप्टन यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. योगेश बारमल साहेब ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चे सदस्य आदरणीय अशोक पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. यस डिसिजन गलवा पंच. ओके कमिटी पंचांबरोबर जरा लगेच आपण सल्ला मतलत करा तिथे. तोपर्यंत शुभ सन्मानाकडे आपण जाणार आहोत. शुभ सन्मान ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आदरणीय सन्माननीय योगेशजी बारमल साहेब यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय स्क्रीनवरती होताना. मनापासून आभार साहेब, आपण इथे उपस्थित झालात. त्यानंतर अकोली टीमचे कॅप्टन आदरणीय राज यादव साहेबांना मी विनंती करेन की आपणही इथे मात्र याचं आहे आणि आपलंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आम्ही उल्लेख केला होता व्हाईस ऑफ शाहूवाडी राज कस्तुरे सरांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. मनापासून आभार. आणि हा डिसिजन पंच निर्णय कळवायचा आमच्यापर्यंत निर्णय कळवायचा प्लीज. फेअर डिलिव्हरी कमिटी सांगेल. ओके एवढा मुसळधार पाऊस नवी मुंबईमध्ये आहे की आता विकेट वरतीही पाणी आलंय. मैदानामध्येही पाणी साठलंय, परंतु आता विकेट वरतीही पाणी आलंय आणि हा रबर बॉलचा थरार. पा इथे पंचांग कमिटीचा असं निर्णय आलाय की जर का पहिला बॉल असेल तर तुम्ही तो डेट द्या आणि त्याच्यानंतर जर का दुसरा बॉल असेल तर मात्र तो नो बॉल द्यायचा आहे. हॅलो 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 चेक 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 हॅलो चेक. हिट बॉल दिलेला आहे तो म्हणजे धावफलकावरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ चालू झाला. आणखी एक स्टार खेळाडू या नावाची चर्चा 2 दिवस होताना पाहायला मिळते. शाहिद कुरेशी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. येथे आज धो 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 पाऊस पडताना पाहायला मिळतोय. जबरदस्त वातावरण नवी मुंबईमध्ये. तेज तरार हा बॉल मात्र पाहायला मिळतोय. जोरदार अपील केली गेली आहे पण डेड इथे मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉलचं समीकरण. आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शाहिद कुरेशी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ झालाय. 6 धावा धावफलकावरती आल्यात. गिरकी घेतली, फिरकी ही घेतली आहे. बॉल निघालाय नियोजित स्थानी. धावी लेख आणि सिंगल वरती समाधान मानावं लागेल. फटके सजवताना तुम्हालाही त्याची काळजी घ्यावी लागेल आणि महत्वाचं आहे ते. त्याचबरोबर पाहायला गेलं तर सन्माननीय अकोली टीमचे कॅप्टन राज यादव यांचं इथं आगमन झालंय. त्याचबरोबर आदरणीय शिरगावचे रुपेशजी पाटील, विकासजी न्यारे, सुहासजी पाटील या सर्वांचं आम्ही करतोय या मुख्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. विकासजी न्यारे, सुहासजी पाटील या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. पावसाचा जोर वाढलाय आणि आता मजा येणार आहे सेमीफायनल. आणि सेमीफायनलला पाऊस आणि पाऊस धो धो पाऊस नवी मुंबईमध्ये.
कदाचित लाईव्हला तुम्हाला पाऊस समजत असेल, पहा कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये तेवढा धो पाऊस पडताना पाहायला मिळतोय. अगदी जोराचा आणि एकदम कडाक्याचा पाऊस या मैदानामध्ये पाहायला मिळतो, कारण विकेटवरती इथे पाणी साठले गेले आणि त्यामुळे गोलंदाजांना गोलंदाजी करण्यासाठी बरीच कसरत अडचण मात्र निर्माण होताना पाहायला मिळतो इथे. आणि हेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्गवरती शाहिद कुरेशी चांगली गोलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये आणि आता इथून तीच गोलंदाजी पाहायला मिळेल का? चांगला इथे मात्र बीट केलंय, आणखी एक चांगला बॉल डिलिव्हरी केलंय. डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळतोय. संतोष मखदूम इथे ऑन स्ट्राईक आहेत, त्यांना माहिती आहे मोठे खेळाडू आहेत, पलटवार कधी करायचं कसं करायचं हे चांगलं माहिती आहे, परंतु पाऊसही तेवढ्या जोरात आलाय, फलंदाजी करायला थोडीशी अडचण फलंदाजांना होतोय की काय असं काहीच चित्र मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. संतोष मखदूम, शाहिद कुरेशी, आता मात्र व्हाईट बॉलचा निर्णय मात्र इथे येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेने धावफलक मात्र 8 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय, 9 या धावसंख्येवरती इथे मात्र पाहायला मिळतोय. संतोष मखदूम हे काय करतील का? सेमीफायनलचा मोठा खेळ आहे, जर जिंकला तर निश्चितच. हो, आता मात्र हा फटका चांगला आहे, खेचून काढलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शाहिद कुरेशी यांच्यावरती अटॅक केलाय, शूटर बॉल होता त्याला केलाय शूट, बॉल सीमारेषा पार आला, हा शानदार षटकार. सर जास्त वेळ इथे घेऊ नका, मी विनंती करीन. 15 धावा धावफलकावरती इथे मात्र पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 12 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि 15 धावा धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळत आहेत. खूप छान इथे क्रिकेट पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही टीमकडे आपण जर पाहायला गेलं तर तेवढे चांगले खेळाडू आहेत इथे. एका बाजूला श्री स्पोर्ट्स आल्टू टीम चे संघमालक आहे संतोषदादा जाधव, संघमालक रमेशदादा बेले कुठे स्टेजवरती दिसत आहे, डगआउट मध्ये पोहोचलेत की काय? ही खासियत असते, ही ओढ असते, ती आपुलकी असते. आणि त्याचबरोबर संतोषदादा जाधव तर खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर तुकाई मोलदाई स्पोर्ट जोहेवाडी, दीपक दादा खोत संघमालक आहेत आणि आदरणीय संघमालक सुभाषदादा कारंडे इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा हे सुद्धा दिवसभर आपल्याला कालच्या दिवसापासून पाहायला मिळतात. ऑन साईडला फक्त खेचून काढल्या, दिशा दिली पाहत इथे. आणि ज्या पद्धतीने मात्र आपण ओळखले जातात अक्षय यांना एक मोठे फटके खेळण्यासाठी, ते फटके खेळले जातील का? एक मोठा धावसंख्या येताना पाहायला मिळेल का? परंतु एक चांगले क्रिकेटरचा उत्तम उदाहरण संतोष मखदूम देत असताना पाहायला मिळतात. 5 षटक आहेत, तुमच्याकडे बराचसा वेळ आहे. पहिला षटक त्यांना माहिती आहे की आनंदा मखदूम हे मात्र टाकणार होते आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर त्यांनी ती टाकलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 5. त्याच्यानंतर मात्र शाहिद कुरेशी आले, तेही चांगले गोलंदाज आहेत, त्याच्यावरती संयम पाहायला मिळालं, तिथे धावा आल्या 10 आणि 2 षटकानंतर 15 धावा आपल्याला पाहायला मिळालेले. आणि तिसरा षटक मार्गस्थ जसं झालंय, पहिल्या बॉलवरती धावा आलेली 1, त्याच्यानंतर मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळते, म्हणजे एक सिंगलच मात्र पाहायला मिळते. 17 धावा 17 रन स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. सगळ्यांच्या नजरा इथे मात्र पाहायला मिळते. आणखी सेकंड सेमीफायनल सम्यक 11 परली निनाई आणि त्यांच्या विरोधामध्ये माऊली तालीम जाधववाडी हाय व्होल्टेज ड्रामा फासल्या फास्टफूस. आणखी एक चांगला बॉल, परंतु वाईटचा निर्णय पंच देताना मात्र पाहायला मिळतात. आणि एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव येताना मात्र पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. आज खसा व्यासपीठ मात्र भरलेला पाहायला मिळतोय. आमचे खेळाडू आहेत, संघमालक आहेत, मान्यवर आहेत, चाहते आहेत, सगळ्यांचं सामील करूया. वेलकम घर बसल्या घरातून स्पर्धा लाईव्ह पाहता त्यांचंही सहर्ष स्वागत केलं जाईल, परंतु नाही आहे. अंतर मिळालं, अंतर कापलंही. लांब 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 लचक हा येतोय स्वप्नीलच्या बॅटमधून, संतोषच्या बॅटमधून. शानदार षटकार. या षटकाराची अपेक्षा होती, मला वाटतं या इनिंग मधील दुसरा षटकार इथे मात्र येताना पाहायला मिळतोय. पहिला षटकार शाहिदच्या गोलंदाजीवरती आला होता आणि तोही संतोष मखदूम यांनी मात्र ठोकला होता. हे फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये आहेत ना तोपर्यंत धावा येत राहतील.
संयमाचं क्रिकेट कसं खेळावं हे संतोष मगदुम यांना चांगलं माहिती आहे आणि आज त्यांना आपण संतोष मगदुम हे मोठं नाव कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर आपल्या टीमसाठी भरपूर साऱ्या धावा इथे मात्र घेतल्या आणि आज ही घेतील का, परंतु इथे सध्याच्या घडीला थोडंसं संयमाचं क्रिकेट 10 बॉलमध्ये 6 वरती संतोष मगदुम खेळताना पाहायला मिळत आहेत. बकासूर शाहवाडीचा म्हणून आपण काल त्यांना उपाधी दिली होती, तसा खेळ आज मात्र पाहायला मिळेल का त्याची चर्चा मात्र होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर एकापेक्षा एक चांगले गोलंदाज या टीम मध्ये पाहायला मिळाला. पहिला षटक आनंद मगदुमने हाताळला, चांगला हाताळला होता आणि त्याच्यानंतर आले शाहिद कुरेशी आणि शाहिद कुरेशीने आपल्या नावाचा परिचय दिलाय. अमोलने मागच्या मॅच मध्ये क्लासिकल गोलंदाजी केली होती, तीच गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळेल का, सापडणार का त्यासाठी आणि आमचे डॉन संघमालक साठी आणि आमचे डॉन संघमालक दीपक दादा खोत यांच्याकडनं ही 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दीपक दादा खोत कालपासून एन्जॉय करतात क्रिकेटला, जिंकलो नाही हारलो नाही की नंतर बघू पण क्रिकेटला एन्जॉय करूया आणि भरपूर सारे पैसे त्यांनी प्रत्येक खेळाडूवरती लावले कालपासून. दुसऱ्या बाजूला त्यांच्या सुभाष दादा कारंडे बसलेत आणि गोलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात आपल्याला सुहास पाटील. खूप छान क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळणार आहे आपल्याला दोघांकडनंही तेवढीच चांगली ताकद वापरता येणार आहे. ज्या धावा येत होत्या ना त्या धावा थांबतील का की दोन्ही फलंदाज आपल्याला रणनीती बनवताना मात्र पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. सुहास पाटील सुहास हे नवीन फलंदाज गेलेत पण तो कौतुक करावं लागेल अमोल यादव यांचं मी गोलंदाजी सुरू व्हायच्या अगोदरच कौतुक केलं होतं कारण मागच्या मॅच मध्ये या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. कडबे टीम मधनं खेळतात आमचे प्रशांत पाटील यांच्या टीम मधून आणि आज आपल्या संघ मालकासाठी ब्लॉकआउटचा बॉल नाही खेळता आला तेवढ्या चांगल्या पद्धतीने एकच धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. पाऊस आला तिथे थोडीशी मॅच बॅटिंग करणाऱ्यांसाठी थोडीशी अडचण निर्माण झाली आणि आता इथून मात्र पाहायला गेलं तर 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉल मध्ये 14 धावा जरूर खर्च केले असतील परंतु मॅच विनिंग खेळाडू ज्याचं नाव होतं संतोष मगदुम यांना मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय ते गोलंदाज अमोल यादव. काय गोलंदाजी केली, 29 धावा धावफलकावरती लागल्यात, 2 विकेट माघारी गेलेत. आपल्याला किती लोक ओळखतात त्याला महत्व नाहीये तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. ओळख निर्माण करत असताना अमोल यादव आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला शाकिनला अक्षय बॅटर स्विंग झाली परंतु त्यानंतर अप्रतिम बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. या गोलंदाजाच्या प्रेमात पडावं की बॉल टाकणाऱ्याच्या प्रेमात पडावं की बॉलच्या प्रेमात पडावं पडलेला प्रश्न अनेक क्रीडा रसिकांना इथे मात्र पाहायला मिळतोय. तर अप्रतिम बॉल इथे मात्र डिलिव्हरी केला आणि आलाय बॉल डॉट. षटक क्रमांक समाप्त झालाय 3रं आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 29 धावा. सर नेक्स्ट मॅच टॉस साठी या सम्यक 11 परले निनाई आणि माऊली तालीम जाधववाडी तिथे टॉस बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक एक उत्तम समालोचक आदरणीय शैलेश जाधव सर टॉस साठी उपस्थित राहतील. एकोणतीसावा धावफलकावरती लागल्या तर इथे संतोष मगदुम बाद झाले. एक मोठे खेळाडू ज्यांच्या नावाचा बोलबाला सातत्याने कालच्या दिवसामधून आपल्याला पाहायला मिळत होता सोस्त्यामध्ये बाद करण्यामध्ये यशस्वी झाले. गोलंदाज सुहास अमोल यादव आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर या धावा बनल्या जातील का त्याची ही चर्चा मात्र पाहायला मिळेल. चला फास्ट करा थोडं. सुहास चौगुले नवीन गोलंदाज षटक क्रमांक 4 साठी मात्र इथे पाचारण करण्यात आले. मोस्ट वेलकम सगळ्या मान्यवरांचं पुण्याच्या प्रत्येकदा सरचे स्वागत करूया. आठ प्रकार बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर तिथे होता परंतु तोपर्यंत पाहायला गेलं तर एक सिंगलला प्राधान्य दिले. एक सिंगल नंतर धावफलक पुढे जाईल 30 या धावसंख्येवरती. सुहास चौगुले नवीन गोलंदाज जरूर इथे आलेत. पहिल्या षटकापासून गोलंदाजांचा बोलबाला इथे मात्र पाहायला मिळाला
पण ते कमबॅक करावे लागेल. एखाद्या खराब गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करावं लागेल आणि त्या गोलंदाजांवरती तुम्हाला एक मोठी धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. असंच क्रिकेटमध्ये होत असतं. पण तो गोलंदाज कोण आहे ते तुम्हाला धावा देऊन जाईल. हा बॉल चांगला आणखी किती मात्र पाहायला मिळते. 30 धावफलकावरती ते मात्र आतापर्यंत पाहायला मिळतात इथे. आणि सुहास चौगुले चांगली गोलंदाजी करतील इथे मात्र पाहायला मिळतो. थोडासा पावसाचा जोर कमी जरूर झालाय परंतु पाऊस थांबलेला नाही. दिवसभर पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. जणू काही जून जुलै चालू आहे. हा फटका चांगला आहे परंतु उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक हो तिथेही जाऊन ट्राय करतात. समर्पण समर्पित अगदी क्षेत्ररक्षण स्वतःला मात्र ते देताना पाहायला मिळतात. श्री स्पोर्ट्स आलतूरच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते श्री तुकाई मोलदाई स्पोर्ट्स जुळेवाडी या दोन्ही संघांमध्ये बिग फाईट पाहायला मिळते. त्यानंतर होणारा सामना आहे सम्यक 11 परली निनाई आणि माऊली तालीम जाधववाडी. दोन्ही कॅप्टननी ग्रुप टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. चला टीम मीटिंग वगैरे घ्यायची ते आताच एकत्र येऊन टीम मीटिंग वगैरे घ्या. टॉस त्याच्या इनिंग नंतर केला जाईल. अंकुश पाटील एक सचिव आहेत तर दुसऱ्या बाजूला खजिनदार चर्चा करतायत. अर्धे वाटून घेऊया. मॅच ऑन लेट्स प्ले. सर चांगला इथे मात्र आपण पाहायला गेला तर फटका पाहायला मिळाला. ते एक सिंगल ही डबल याच्यावरती तुम्हाला भर द्यावा लागेल. कारण ज्या ज्यावेळी तुमचे मोठे फटके येत नाहीत ना शॉर्ट सिलेक्शन चांगलं होत नाही चांगली गोलंदाजी होत असेल त्यावेळी तुम्हाला टेक्निकली फलंदाजीचा उत्तम उदाहरण मात्र साकारणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि तेच तुम्हाला इथून करायचं आहे. आपण पाहायला गेलं तर षटक क्रमांक इथून मार्गस्थ आहे 4 आणि 3 धावा आतापर्यंत खर्च केले. 4 बॉल झालेत. हा फटका चांगला आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून परफेक्ट ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालं. फलंदाज सुहास पाटील यांच्या बॅट मधून मात्र हा आलाय खणखणीत षटकार. .38 38 या षटकारानंतर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आनंद मगदुम यांच्या चेहऱ्यावरती अगदी स्मित हास्य पाहायला मिळतोय कारण संतोष मगदुम यांची विकेट ती प्राप्त केली. काय झेल पकडलाय. ऑल फॉर्मॅट मध्ये परफेक्शन परफेक्ट. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख राहिली गेलेली आहे आणि आज क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या मैदानामध्येही तेवढंच ताकदवान खेळ त्यांच्याकडनं पाहिलंय. परंतु ही मॅच आहे संतोष मगदुम आणि आनंद मगदुम एकमेकांच्या विरोधामध्ये आहे त्यामुळे कोण जिंकेल ना ते शेवटच्या बॉल पर्यंत तुम्ही सांगू शकत नाहीये. जेव्हा शेवटची रन शेवटचा बॉल पडेल तेव्हा तुम्ही शिक्कामोर्तब करू शकता की हा संघ जिंकलेला आहे. 38 38 धावफलकावरती लागल्या. 3.5चा खेळ आतापर्यंत झालाय. एक शेवटचा बॉल अजूनपर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला फास्ट करा थोडा. सुहास चौगुले आपल्याला पाहायला मिळतात तिथे गोलंदाजी मार्क वरती. खूप छान गोलंदाजी आतापर्यंत तर केलेली आहे. 9 धावा फक्त खर्च झाल्यात. सुहास पाटील आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान मित्र. अफलातून प्रयत्न. जर का हा झेल झाला असता ना तर अगदी मला वाटतं रबर बॉल नव्हे तर टेनिस क्रिकेट मधला हे आपल्या मात्र असोसिएशन मध्ये चांगला झेल झाला असता. अप्रतिम डॉन आहे तिथे विनोद डॉन. अगोदर आपण पाहायला गेलं तर असा झेल पकडण्याचा परिपूर्ण प्रयत्न त्यांच्याकडनं झाला होता आणि आज हे मात्र चांगला प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. पण तो थोडीशी दुखापतग्रस्त इथे मात्र पाहायला मिळत आहेत. पंचाने जर मागणी केली तरच ते घेतलं जाईल. तिसरे पंचांची मागणी. पंच तुम्हाला डाऊटफुल आहे का तिकडे. चाळीस धावफलकावरती षटक क्रमांक समाप्त झालाय. 4थं अंतिम षटक या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळेल. टॉस साठी दोन्ही कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. चला मॅच संपल्यानंतर टॉस तिथे घेतला जाईल. अध्यक्षांचा निर्णय हा आमच्या अंतिम असेल आमच्यासाठी. आता हा अंतिम षटकासाठी मात्र इथे निमंत्रित केलं जातंय विनोद
डॉन हाताला आता सुखापत झालेली जरूर आहे ना, परंतु हा क्रिकेट असा आहे, खूप छान आहे, छान तुम्हाला खेळावं लागेल. पहिला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर चांगला आहे. हो 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 हो, अप्रतिम कॅच ऑफ द क्वालिटी, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द डे पकडलाय झेल अजय दळवी या मात्र क्षेत्ररक्षकाने. आणि फलंदाज बाद बॅक टू दिगआउट, परतावा लागेल माघारी अक्षय या फलंदाजांना. आणखी एक विकेट पहा रिप्ले मध्ये. बॉल डिलिव्हर झाला, डॉन आले, गोलंदाजी केली, लेफ्ट हँड बॅट्समन साईड आउट साईड ऑफ स्टंप डिलिव्हरी, थोडासा उंचीवरती गेला. इथे मिड ऑन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र अप्रतिम झेल अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ अगदी निकट, इथे मात्र अप्रतिम झेल इथे पकडलाय, अप्रतिम. आणखी एक विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर 40च्या धावसंख्येवरती. तिसरी विकेट माघारी जाताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज सागर पाटील. सागर कळंत्रे आपल्याला मात्र जाताना पाहायला मिळत आहेत. आता आणखी एक विकेट गेली आहे. 60-65 धावांची गरज इथे मात्र असणार आहे. एक मोठा टार्गेट, कारण समोर तुमच्या आपण पाहायला गेलं तर स्टार खेळाडू आनंद मखदूम आहे, शाहिद कुरेशी आहे, असे बरेचसे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील या टीम मधून. परंतु आता सध्याच्या घडीला इथून ताबा मिळवलाय या मॅच वरती. सेमीफायनल आहे आणि सेमीफायनल सारखा मोठा खेळ नेहमीच चांगला वर्चस्व दाखवणारा, वर्चस्व गाजवणारा प्रत्येक खेळाडू करत असतो आणि तीच इथे मात्र चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 40 धावा धावफलकावरती लागल्यात. हाय फटका चांगला पाहायला मिळाला, टॅकेशी आवाज आलाय, नाईस साऊंड आणि तेवढाच चांगल्या ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बेधडक बेधडक हा षटकार आहे. कडक 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 कडक, काय फटका खेचलाय पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं, खूप छान इथे मात्र फलंदाजी परत एकदा आपण पाहू शकता. इथे 6 धावांसाठी हा चांगला फटका मात्र इथून खेळून काढला सागर पाटील यांनी. सागर कळंत्रे आपल्याला पाहायला मिळतात इथे. विनोद डॉन गोलंदाजी मार्क वरती, षटकार आल्यानंतर कमबॅक करतील का तेही पाहणं गरजेचं. 4.2चा खेळ आतापर्यंत झालाय. 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. 46 धावा धावफलकावरती लागले गेलेले आहेत. 3 विकेट माघारी गेलेत. सागर आणि सुहास हे 2 फलंदाज मैदानामध्ये. विनोद गोलंदाजी मार्क वरती. हा फटका थोडासा फसला इथे मात्र पाहायला गेला तर, परंतु क्षेत्ररक्षक नाही तिथे दूरवरचा प्रवास करत बॉल पर्यंत पोहोचतात, उचलतील, फेकी करतील. रनआउटची संधी जरूर तिथे निर्माण झाली होती पण तिथे थांबवलंय. इथे माहिती आहे की रिस्क घेऊन फायदा नाहीये आणि एकच धाव इथे मात्र पूर्ण करताना पाहायला मिळाले. खूप छान निर्णय इथे मात्र होता तिथे सागर यांचा. आणि आता इथे ऑन स्ट्राईक सुहास पाटील. 47 धावा धावफलकावरती आल्यात. एका वर्णात्मक धावसंख्या जशी हवी आहे ना ती धावसंख्या मात्र येताना पाहायला मिळाली. ही मोठी धावसंख्या जमवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जाईल आणि आता मात्र उंच आणि उंच लांब अंतर मिळालं, अंतर कापलंही, नाहरलाय, पारखलाय, ओळखलाय आणि फेकून दिलाय. बॉल अगदीच बाउंड्री लाईनच्या लांब लांब आणि लांब लांब लचक हा आलाय षटकार. या 6 धावेने आता धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 53 53 धावा, 3 विकेट गेलेत. अजूनपर्यंत या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. आता या 2 बॉल वरती काय घडणार, काय बिघडणार ते पाहणं गरजेचं. अप्रतिम मात्र आपण पाहतोय पहिली सेमीफायनल श्री स्पोर्ट्स आलतूर आणि असे तुकाई मोलदाई स्पोर्ट्स जुळेवाडी या 2 संघांमध्ये खूप छान क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. आणि या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण हा सामना संपल्यानंतर घेणार आहोत. खूप छान रणनीती आखली गेली. ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर संतोष मखदूम यांना बाद करण्याचं आणि संतोष मखदूम यांना बाद केले. डीप बॅकवर्ड रिजनला मात्र तो झेल अप्रतिम पकडला होता आनंदा मखदूम यांनी. आणि त्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर धावा हव्या होत्या, त्या धावा जमवण्याचा परिपूर्ण प्रयत्न सुहास पाटील यांनी केले. 6 बॉलमध्ये 18 धावांची बहारदार खेळी त्यांच्याकडनं पाहायला मिळतोय. हा बहुत चांगला इथे मात्र पाहायला मिळाले. थोडंसं क्लोजिंग अट्रॅक्टिव्ह क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळाले. स्वतः संतोष मखदूम तिथे गेले आणि आता धावफलकावरती धावा स्थिर इथे मात्र पाहायला मिळत आहेत.
53 धावा. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आहे आणि टार्गेट कितीचा सेट केला जाईल त्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. धावा येतील किती त्याची चर्चा पाहायला मिळणार आहे. हो 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 उलटा फुलटा हा फेकून दिला बॉल. अगदी बॉल ढगात लाइटिंग लावत ढग फुटी करणारा आवाज येतोय गडगड गडगड गड. सीमारेषा पार आल्या धावा 6 षटकार. एंड इज वेल गोल केलाय शेवटच्या बॉलवरती अंतिम बॉलवरती या इनिंगचा शेवट षटकाराने केलाय फलंदाज सुहास पाटील. या फलंदाजाने टार्गेट सेट झालाय आता 69 59 59 आणि 30 बॉल मध्ये आता इथून मात्र 7 धावांची गरज. प्लातून क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळणार आहे. श्रेष्ठ सालतूर आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री तुकाई मोरदा इस्फोर्ट जोयवाडी या दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा आणि जाऊया लगेच आपण सेकंड इनिंग मध्ये आपण लगेच क्षेत्ररक्षणाच्या मैदानामध्ये जायचं आहे. आपण शैलेश जाधव सर थँक्यू. थँक्यू. आतापर्यंत तुम्ही आवाज ऐकला तर खऱ्या अर्थाने कालच्या दिवसापासून ज्या आवाजाने तुम्हा आम्हाला प्रेमात टाकले रुपेश पाटील सरांचा आपण आवाज ऐकला. आणि आता मात्र जाऊया सेमीफायनल क्रमांक 1 अखंड शाहूवाडी तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 हे भव्य दिव्य पर्व. आणि या पर्वामध्ये हाय व्होल्टेज स्टील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. फर्स्ट इनिंग विल बी कम्प्लिटेड. आता मात्र सेकंड इनिंग कडे आपण वळतोय जिथे 30 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 60 धावा. म्हणजे दामदुप्पट मेहनत करावी लागेल. प्रति बॉल पाठीमागे 2 धावा तुम्हाला बनवणं अनिवार्य असेल. आणि या बनवण्यासाठी टीम एका बाजूला आपण पाहिलं तर श्री स्पोर्ट्स आळतूर तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळाली श्री तुकाई मोळजाई स्पोर्ट्स जुळेवाडी. या 2 टीम मधलं होणार आहे तुंबड युद्ध. पहा मैदानाच्या आतमध्ये चर्चा रंगली आहे आणि चर्चा रंगत राहणार आहे. आपण पाहिल्यानंतर 60 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि आता मात्र फलंदाजीसाठी 2 फलंदाज आघाडीला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळालंय. एका बाजूला आपण पाहिलं ना तर आनंदा मुगदुम खऱ्या अर्थाने आनंदा लक्ष्मण मुगदुम हे नाव आपण करंजोशी मध्ये अनेक वेळा पाहिलंय. मुंबई पोलीस म्हणून ते राहिले आहेत आणि त्यांच्या समेत शाहिद कुरेशी हाही मैदानाच्या आतमध्ये आलायत. बाबा कुरेशी यांचा फार मोठा फार मोठा पाठिंबा त्यांचा राहिलेला आहे आणि मोहम्मद मिया डांगे यांनी त्यांना फार मोठा पाठिंबा दिलाय.
शाहिद कुरेशी यांच्याबद्दल चर्चा राहिली. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल विकास शिर्के. विकासकडेही नजरा वळवल्या जातील जे मुटकलवाडी गावचे आहेत आणि त्यांच्याकडेही नजरा वळवल्या जातील. एक हाय व्होल्टेज बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. तुंबड युद्ध मैदानाच्या आतमध्ये रणकंदन रणसंग्राम हो तुत्तू मय हमरी तुमरी. आता मात्र हानामारी आपल्याला पाहायला मिळेल. मॅच झाल्यानंतर आपण करणार टॉस. त्याचबरोबर अभिजित स्पोर्ट्स डिनाई परळेचे कर्णधार खऱ्या अर्थाने हरीश कांबळे सर यांचं आगमन झालंय आणि हा आगमन होत असताना योगेश भारमल सरांना मी विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही आज सन्मान करू इच्छितो. चला जाऊया. दोन्ही संघ मालक रेडी झाले आहेत. आता मात्र आतुरता राहिली या मॅच मधला अंतिम विजेता कोण होणार आहे. हो सेमीफायनल क्रमांक 1 हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच. हाय व्होल्टेज 440 चा झटका कोण कोणाला देणार हे पाहावं लागणार. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ओव्हर द विकेटने राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी आलाय. पहा काही दिवसापूर्वी या गोलंदाजाकडे पाहिलं तर भरगच्च बांधा असं म्हटलं जायचं. मात्र आता सड पाथळ बांधा असं म्हणावं लागतंय. इफेक्ट आहे. चर्चा होतीये. स्वतःवरती मेहनत घेतली आहे आणि काहींची कानामध्ये कुजबुजही चालल्या. चर्चा अनेक बाबींची आहे. मात्र चांगली कामगिरी केली आहे त्याने. नेहमी नाव आहे विकास. विकास अगेन्स्ट आनंदा. गोलंदाज हिअर वी गो. लेट्स प्ले. पहिला बॉल टाळ्यांचा गजर. पहिला बॉल शरीरापासून लांब ठेवण्याचा मनसुबा. बॅटचा इनर एज डॉट बॉल. 29 बॉल 60चं समीकरण 29 मस्ट इन. पहा 29 बॉल पाठीमागे 60 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून विकास पुन्हा एकदा. हो यावेळी पहा पहिल्याच बॉल वरती या पठ्ठ्याने सांगितलंय अरे मैदानाच्या आतमध्ये धमन्यात धमनी एक आहे. अरे अंगात रक्त लाल आहे. जमिनीवरती पाय आहे. पायामध्ये चाल आहे. चालीमध्ये संघर्ष आहे आणि संघर्षाची वाट आहे. वाटेवरचा प्रवास सुरू केलाय षटकारानं. आनंदा लक्ष्मण मुगदुम मैदानाच्या आतमध्ये या नावाची चर्चा राहिली आहे. विकास यांच्यावरती चढवलेला हा पहिला हल्ला. अनधडक पोझिशन मध्ये आले. त्यानंतर मात्र समोरच्या दिशेने आणखी एक लाजवाब गोंडस षटकार सिक्सर. लगातारचा दुसरा. आता मात्र कान मंत्र दिला जाईल. लगातारचे 2 मोठे प्रहार. जबरदस्त प्रहार. ऍक्शन रिप्ले तेवढाच तत्परतेने पाहायला मिळाला आणि आपण पाहिलं ना तर ही मॅच कमालीची होणार आहे. यामध्ये दुमत नाहीये. 3 बॉल पाठीमागे 12 धावा. पहिल्या बॉल वरती गोलंदाजाने कमबॅक केलं होतं. दुसऱ्या बॉल वरती अटॅक. तिसऱ्या बॉल वरती अटॅक. आता चौथा बॉल. लगातारचा तिसरा षटकार येईल का. विकास निघालेत ओव्हर द विकेटने. ओ याही वेळी मोठा प्रहार करण्याचा मनसुबा. एकच धाव मिळाली. 4 बॉल आणि 4 बॉल पाठीमागे 13 धावा. 13 रन्स. समीकरण सांगितलं जाईल. येणारे बॉल शिल्लक आहेत 26. बनवायचे आहेत 47 धावा. 26 बॉल 47चं इक्वेशन 13 तर आल्यात. 47 अजूनही येणं बाकी आहे. चर्चेला उधाण आलंय. एका बाजूला आपण टीम पाहिलं तर जुळेवाडी आहे तर दुसऱ्या बाजूला आळतूर. हो भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आक्रोश दाखवणारा बॉल पडल्यानंतर उसळी घेतलाय. स्पीड वाढवलाय. वेग वाढवलाय. खांद्याचा जोरकस वापर. विकास शिर्के मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. आणखी एक. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. ज्यावेळी तुमच्या टप्प्यामध्ये येत नाही ना त्यावेळी पंचांकडे नजर वळवल्या जातात. महत्वाची भूमिका आहे.
पंचही आमचे तत्पर आहेत. पंचांची भूमिका या स्पर्धेला अजूनपर्यंत कुठलेही गालबोट नाहीये. उत्कृष्ट पंचांची भूमिका राहिली आहे. अतिशय राहुल सर आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी आहेत, त्यांच्या नावाची सातत्याने आम्ही चर्चा केली आहे. मात्र पहिलं षटक समाप्तीच्या दिशेने जात असताना धावफलकावरती 13 धावा, कोण कोणाचे 3-13 वाजवणार पाहावं लागेल. शाहिद कुरेशी हा फलंदाज तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती पाहताय. शाहिद कुरेशी जो ऑन दी मार्क आहे, स्ट्राइक एंड वरती आहे. डावखुरे हाताचा हा पठ्या गावापासून मुंबई पर्यंतचा जवळजवळ 350 किलोमीटरचा प्रवास या स्पर्धेसाठी करत असताना तो आलाय ऑन दी मार्क. अफलातून असा खेळ त्याचा राहिलाय, त्याही नावाची चर्चा राहिली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती संतोष मुगदुम, शाहूवाडीचा वंडर बॉय या नावाने ओळखला गेलेला हा खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल, भन्नाट वेग. मैदानाच्या आतमध्ये संतोष काय म्हणतोस म्हणत असताना हा कमालीचा बॉल पाहायला मिळाला. इन अन ऍक्शन मध्ये पहा, मैदानाच्या आतमध्ये हा थरार. यस, चर्चा होतीये. पुढचा बॉल, ओ यावेळी मात्र लेफ्ट केला, मात्र धाव मिळेल फक्त एक. डिक्लेअर झोन. धावसंख्येला बहर मिळाला. 14 धावा धावफलकावरती आहेत. 22 बॉल आणि 46 ची गरज आहे. कम्मालीचा प्रहार. शाहिद पहा, शाहिद यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही ज्याला पाहताय ना, शाहिद सडपातळ बांधा, कदकाठी. हो, मात्र आनंदा मुगदुम यांना काही कान टिप्स दिलेत या खेळाडूला. संतोष मुगदुम हा बंधू आहे आणि शाहूवाडी एक्सप्रेसने नॉन स्ट्राइक एंड वरून काही कॉल दिलाय. पहा, खेळ अशाच पद्धतीचा आहे. भाऊ भाऊला काहीतरी मार्गक्रमण सांगत असतो. चांगला मोठा भाऊ छोट्या भावाला नेहमीच मार्गदर्शन करत असतो आणि इथे केलं गेलं. शाहूवाडीचे हे 2 सितारे, मात्र शाहिद द न्यू स्टार इन द शाहूवाडी पाहायला मिळणार आहे. ऐनवाडी धनगरवाडीचा हा पठ्या, कलंदर मोहम्मद कुरेशी. हो हो हो, यावेळी चेंज ऑफ पेस बीट केलाय. जादूची कांडी फिरवावी ना, अशी कांडी फिरवली आहे. संतोष मुगदुम मैदानाच्या आतमध्ये. हे नाव शाहूवाडीचा वंडर बॉय. प्रत्येक खेळाडूने आपलं नाव कमवलंय. कोणाला बकासूर म्हटलं जातं, तर कोणाला एक्सप्रेस म्हटलं जातं, तर कोणाला वंडर बॉय म्हटलं जातं. ही नावं तुम्ही मेहनत केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. म्हणूनच म्हटलं जातं ना, आयुष्यामध्ये ज्याने ज्याने स्वतःला खर्च केला ना, गुगलने त्याला सर्च केलाय. इथून पुढे गोलंदाज निघाला. ओ हो, यावेळी उडवला. या पठ्याने सांगितलं, अरे जेब में गांधी हो या ना हो, मगर दिल में आंधी होनी चाहिए. आंधी आली आहे. शाहिद कुरेशी मैदानाच्या आतमध्ये तुफानी बारी खेळतोय. एक जबरदस्त टोलेजंग षटकार आहे, लाजवाब आहे. कमालीची बॅटिंग शाहिद कुरेशी. आता मात्र अनेकांच्या स्टेटसवरती हा फोटो झळकेल. उद्याच्या स्टेटसवरती, प्रत्येकाच्या स्टेटसवरती या खेळाडूचे फोटो झळकतील. का झळकू नये. हो, यावेळी मात्र आनंदही कमी नाही, संतोषही कमी नाही आहे. स्लोवर पद्धतीचा बॉल, दिशा कमी केली, वेग कमी केला आणि अतिशय सुंदर गोलंदाजी. 22 धावा 2 षटकारांच्या पाठीमागे येणारे 18 बॉल आणि 38चं समीकरण समोर आलंय. 18 बॉल्स 38 रन्स. पहा, संघ मालकांची चर्चा राहिली आहे. एका बाजूला आपण पाहिलं ना, तर दीपकदादा खोत खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं गेलंय. दीपकदादा खोत यांनी मात्र मागच्या मॅच मध्ये मारलेली वेलांटी उडी
जबरदस्त होती. एखाद्या शब्दावरती वेलंटी फिरवावी ना अशी ती उडी होती. म्हणजे खेळाडू घडवणं हे तर आम्हाला घडवायचेच आहेत. मात्र संघ मालक ज्यावेळी अशा पद्धतीची खेळ भावना दाखवतो ना प्रत्येक खेळाडूला उत्स्फूर्त अशी स्फूर्ती मिळते. आणि त्यांच्या समेत सुभाषदादा कारंडे यांच्याही नावाची चर्चा राहिली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं रमेशदादा बेले सकाळच्या सत्रापासून त्यांची उपस्थिती, संतोषदादा जाधव महत्वाची भूमिका राहिलेली आहे याही संघ मालकांची. आणि आता येणारे 18 बॉल आहेत. 38 ची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तेजस पाटील मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. तेजसकडे नजरा वळवल्या गेल्यात. ओव्हर द विकेटने शाहिद. हो यावेळी पहा बॅकफूट वरती गेले, पंच केला, जबरदस्त प्रहार. क्षेत्ररक्षक आहे मैदानाच्या आतमध्ये. चुकी झाली आहे, या चुकीला माफी नाहीये. असं म्हटलं आता की नकटीच्या लग्नाला 1000 विघ्न. असं क्षेत्ररक्षण केलं तर आम्हाला 1000 विघ्न पडणार आहेत. का पडू नये. चर्चा राहिली. धावा संख्येला भर मिळाल्या. 24 धावा धावफलकावरती. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा. पाच शाहूवाडीचा हक्काचा आवाज राज कस्तुरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. त्यांचे सहकारी देखील या ठिकाणी आलेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आता मात्र जाऊया पुढचा बॉल इंट्रोडक्शन मध्ये. तेजस अगेन्स्ट शाहिद. तेजस आणि शाहिद यांच्यामधलं हे वॉर, यांच्यामधलं हे तुंबड युद्ध, हे रणकंदन, हा रणसंग्राम. 17 बॉल 36. हो यावेळी पहा हा बॉल अनतडक बाउन्स पाहायला मिळाला. पंचांनी सांगितलं हो इथे व्हाईट बॉलचं कॉलिंग आलं आणि फर्स्ट बाउन्स अनाउन्स केला. म्हणजे पुढचा जर बॉल तुम्ही अशा पद्धतीने हाताळलात तर पंचदंडात्मक कारवाई करतील. येणारे बॉल 17 बनवायचे आहेत 35. 17 बॉल 35 ची ही कहाणी. हो इथे आता मात्र कट रचले जातील. हो यावेळी डाव्या एष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. पुन्हा एकदा अनदर टाइम एक्स्ट्रा रन. येणारे बॉल 17 बनवायचे आहेत 34. मी मगाशी म्हटलं इथे कटही रचले जातील आणि एल्गारही केला जाईल. हो विझणार नाही तिथे कधीच. निर्णय माझ्या क्रांतीचा निर्णय घ्यावा लागेल. मशाल पेटवावी लागेल. विजयाचा गवस घालावा लागेल. हो हो यावेळी पहा हा बॉल तिखट बाउन्सर स्मेल डिलिव्हरी. खऱ्या अर्थाने खांद्याचा पुरेपूर वापर करत असताना घातक बॉल. ज्या बॉलला म्हटलं जातं ना तो प्रश्न इथे विचारला गेलाय आणि धाव संख्येला रोखले. डॉट बॉल. येणारे बॉल 16 बॉल आणि 34चं समीकरण कॅल्क्युलेशन केलं जात आहे. किती सोपं असतं ना. चर्चा होईल. ओहो यावेळी फटका फसलाय. मिस टाइम आहे. स्वतः येईल तेजस. काय घडले. नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. बॅकअपही मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये ही मॅच क्रुशल होते. या मॅच कडे नजरा वळवल्या गेल्यात. येणारे बॉल 15-33चं समीकरण आलंय. पहा आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता राहिली आहे. काय घडेल. स्ट्राइक एंड वरती. चला थोडस स्पीडअप घ्या टीम. बराच वेळ घेत आहे. चला थोडस स्पीडअप घ्या. प्रेक्षक मायबापांची खऱ्या अर्थाने तोडुंब गर्दी. 15 बॉल आणि 33चं समीकरण पहा. तेजस गोलंदाजीच्या ट्रॅक वरून पुन्हा एकदा. स्ट्राइक एंड वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल. आनंदा लक्ष्मण मुगदुम इंट्रोडक्शन मध्ये.
हो यावेळी पहा भन्नाट वेगाने टाकलेला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर सांगत आहे. हो तो सांगत आहे रे ताकत का परिचय हम उसी वक्त देंगे जब बात हमारे पे आएगी. कम्मालीचा परिचय दाखवलाय, ताकद दाखवली आहे, पोटेन्शियल दाखवलंय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सडपाथळ बांधा असलेला तेजस पाटील याने इम्प्रेस केलाय. 4 बॉलच्या पाठीमागे 5 धावा खर्ची करत असताना समीकरण बदललंय. 14 बॉल आणि 32चं इक्वेशन आलंय. हो यावेळी पहा हा बॉल पुन्हा एकदा पंचाकडे नजरा वळवल्या गेल्यात. पंचाने सांगितलंय हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव इथे दिली गेली आहे. 14 बॉल आणि 31चं समीकरण आलंय. आतापर्यंत धावफलकावरती 29 हा आकडा आपल्याला पाहायला मिळालाय. असं म्हटलं आता ना मेहनत उस तरीके की होनी चाहिए. अरे मेहनत उस तरीके की होनी चाहिए जहां फिजिक्स भी फेल हो जाए. पुढचा बॉल हो यावेळी पहा फटका बसलाय. काउ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, झडप मारेल, एक धाव तर घेतले, दुसरा प्रयत्न करेल का? हो प्रयत्न करेल. हो काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? थांबवलंय. ओहो नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो येणं गरजेचं होतं. तो स्ट्राईक एंड वरती आला. 2 धावा कंप्लीट केल्या. 13 बॉल आणि 29चं समीकरण. आतापर्यंत आपण जर विचार केला 17 बॉलचा खेळ संपलेला. 17 बॉलच्या पाठीमागे 31 धावा बनवल्या टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. श्री तुकाई मुळजाई स्पोर्ट्स जुळेवाडी या टीमकडे नजरा वळवल्यात. तर दुसऱ्या बाजूला श्री स्पोर्ट्स आळतूर या टीमकडे नजरा वळवल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला तेजस पाटील कमालीचा गोलंदाज पाहायला मिळाला. पुढचा बॉल ओहो याही वेळी पहा कमालीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. पंचाकडे नजरा वळवल्या गेल्यात. काय घडतंय? नो बॉलचा कॉल आलाय. नो बॉल इंट्रोडक्शन मध्ये पाहायला मिळालाय. या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया आपण पाहूया. ज्या पद्धतीने तेजस निघाले, बॉल पडल्यानंतर थोडासा उसळे एक्स्ट्रा पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने उंच उडी आपल्या टो वरती उभे राहिले होते आनंद. आणि दरम्यान मात्र फ्री हिट पंचांनी सांगितलंय. आणि दरम्यान आपण पाहिलं ना आता मात्र संधी आहे. खऱ्या अर्थाने तुम्हाला या मॅच मध्ये बटर ब्रेड हा बॉल आहे. ज्या बॉल वरती तुम्ही जामही लावू शकता. या बॉल वरती तुम्ही संधी आहे तुम्हाला चौफेर फटकेबाजी करू शकता. 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्या. 32 म्हणजे अजूनही 28 ची गरज आहे. 28 मोस्ट नीडेड आहे. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा. कम्मालीचा गोलंदाज. पुढचा बॉल हो यावेळी पहा चेंज ऑफ पेस बीट केलं. डॉट बॉल आलाय. येणारे 12 बॉल आणि 28 ची मॅच आहे. 28 12 बॉल्स 3 ओव्हर 32 धावा धावफलकावरती लगावल्यात. मॅच फार क्रुशियल आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 14 धावा तुम्हाला मस्ट आहेत. जर हा सामना जिंकायचा असेल तर. प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. काही प्रेक्षकांमध्ये चर्चा ही राहिलेली आहे की करण जोशीचा एक खेळाडू एक आयकॉन मात्र फायनल साठी प्राप्त होईल. दोघेही बंधू आहेत. म्हणजे क्रिकेट हा अशा पद्धतीचा आहे. आणि आपण पाहिलं ना तर पहा आनंदा मुगदोम यांचे चिरंजीव यांचं ओमकार यांचंही इथे बाईट आलाय की काका जिंकणार पप्पा हारणार. किती विश्वास आहे काकावरती. चर्चा होतीये म्हणजे प्रत्येकामध्ये चर्चा आहे. चला मॅच ऑन करायची आहे. 12 बॉल आणि 28चं समीकरण आहे. 12 बॉल्स 28 मस्ट आहे. येस आमचे एक प्रेक्षक आहेत. त्यांनी देखील विनोद जाधव XYZ मला माहित नाहीये त्यांचा नाम उल्लेख आम्ही आवर्जून करतोय. येस चांगली गोलंदाजी त्यांनी हाताळली असं त्यांचं मत आहे. चला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती
जवळजवळ 10,000च्या आसपास व्ह्यूज आमचे पोहोचलेत ANP लाईव्ह च्या माध्यमातून. पहा त्याचबरोबर सन्माननीय मनोज पाटील खऱ्या अर्थाने ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ते आनंदही घेतात या स्पर्धेचा. त्याचबरोबर कोळगावचे सन्माननीय भाऊसो बोटांगळे यांचंही या ठिकाणी आगमन झालंय आणि API आहेत आमचे पाटील सर, मनोज सर यांचं या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत आहे. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. करंजोशी गावचे सुपुत्र आहेत आणि थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होत आहे आणि यस ते आलेले आहेत. आमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन आली आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, याची नोंद घ्या. जाऊया गोलंदाजीच्या ट्रॅक वरती योगेश आलेत. हो यावेळी चेंज ऑफ पेस शाहिद यांच्याकडे नजरा वळवल्या गेलेत. मैदान में शाहिद हा खेळाडू आलाय. असं म्हटलं आता ना की कहानी कुछ और थी, कहानी कुछ और बताई गई. किस्से मेरे थे मगर हर किस्से में हिस्से मेरे थे, हे पाहावं लागेल. शाहिद इन ऍक्शन मध्ये आता आक्रमण करावं लागेल. थांबून चालायचं नाही गड्या, मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. लढणाऱ्यांचा इतिहास आहे. हो यावेळी पहा ऑन साईडला हलक्या हाताने 10 बॉल आणि 27चं इक्वेशन आलेलं आहे. 10-27 योगेश. मस्ट निडेड षटकार आहे. 10 बॉल आणि 27. संतोष मुगदुम खऱ्या अर्थाने हा खेळाडू योगेशला काही कानमंत्र देतोय आणि कानमंत्र दिल्यानंतर जर षटकार आला ना तो डाल में कुछ काला है. डॉट मस्त आहे. चला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती संतोष आणि आनंद खऱ्या अर्थाने दोन्ही सख्खे बंधू आहेत. पहा एक फलंदाजी करतोय त्या बिहाइंड द विकेट, एक एसटी रक्षण करतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून योगेश निघालेत. ओ यावेळी डॉट आला. यस इट इज. संतोष मुगदुम यांनी मात्र सुंदररित्या विवरण केलंय या गोलंदाजाला, त्याला गाईड केलंय. पहा मार्गदर्शक होणं सोपं नाहीये. क्रिकेटच्या मैदानावरती ज्यावेळी तुम्ही येताना एखाद्या खेळाडूला काही कानमंत्र देता आणि त्याचं इम्प्लिमेंट होतं ना, त्यावेळी मात्र प्रत्येक खेळाडू तुमचा चाहता वर्ग होत असतो आणि तेच होत असताना पाहायला मिळालंय. गोलंदाज पुन्हा एकदा निघालेत. ओ यावेळी पहा स्विंग आणि मिस. म्हणूनच म्हटलं आता ना प्यादे सारे एकच पटलावर, राजाचं नाव ओठावर. मैदानाच्या आतमध्ये कोण होईल या मॅचचा राजा, चर्चा होणार आहे. चर्चा का होऊ नये. 8 बॉल 27 इक्वेशन बदललंय. म्हणूनच म्हटलं आता ना मसाला मत मिलाओ शक्कर में, क्यों पडे हो चक्कर में. चक्कर फार मोठा आहे. 8-27चं इक्वेशन आहे. ओहो पिचिंग फार इम्पॉर्टंट होता आणि ते बाहेर पडलंय आणि आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा कॉल आलाय एक्स्ट्रा. 8 बॉल 26चं इक्वेशन. मला आठवतंय विराट कोहली एका मॅच मध्ये खेळत असताना पाकिस्तानच्या अगेन्स्ट. आजचा दिवस फार इम्पॉर्टंट आहे. एशियाची आज फायनल आहे आणि विराट कोहलीचा तो नॉक. 8 बॉल 28ची गरज असताना आज मात्र 8-26ची गरज आहे. एकाला तरी विराट कोहली बनावं लागेल. या दोन खेळाडूंपैकी एकाला विराट कोहली बनावं लागेल आणि तो कोण बनेल. योगेश निघालाय. ओ यावेळी पहा लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. वाईड +1. 2 धावा म्हणजे येणारे बॉल 8 बनवायचे आहेत 24. जवळजवळ मॅच आता बनतीये. गोलंदाज पुन्हा एकदा निघाल्यात. योगेश यांच्यावरती थोडंसं बिल्टअप केलंय, प्रेशर त्यांच्यावरती आलंय. मात्र समोर असलेला आनंद मुगदुम खऱ्या अर्थाने सायलेन्स उभा आहे, शांत आहे. वादळापूर्वीची ही शांतता आहे. वाघ ज्यावेळी अटॅक करतो ना त्यावेळी 2 पावलं तो मागे येतो. आता मात्र आनंद मुगदुम इन ऍक्शन मध्ये आहे.
त्याच्याकडे नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील. परवाना कर, तमाशे होते रहेंगे. हो यावेळी जोरकस प्रहार आहे, मिस टाइम आहे. मी मगाशी म्हटलं परवाना कर, तमाशे होते रहेंगे, तू बस इतना ख्याल रख, तेरा किरदार हमेशा बेदाग रहे. 7 बॉल 23 ची गरज. एकाच फ्रेम मध्ये 2 खेळाडू पाहायला मिळालेत. टीव्ही स्क्रीन वरती ANP लाईव्ह का अग्रगण्य होत आहे याचं तंतोतंत उदाहरण पाहायला मिळालंय. एकाच फ्रेम मध्ये 2 व्ह्यूज पाहायला मिळाल्या. ड्युअल कॅमेरा, अखंड शाहूवाडी रबर बॉल प्रीमियर लीगचा हा थरार, हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच, थ्रिल आणि थ्रिलच पाहायला मिळाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय. गोलंदाज निघाला मैदानाच्या आतमध्ये. आनंद अगेन्स्ट योगेश. हो यावेळी मात्र ऑन साइडला खेळला. 1 धाव घेतली आहे म्हणजे येणारे बॉल शिल्लक आहेत 6, बनवायचे आहेत 22. 6 balls 22 मस्ट आहे. पहा गोलंदाज. चला आता मात्र चर्चेला विधान आलंय. टीम मीटिंग होतीये. क्रुशियल मॅच, अखंड शाहूवाडी रबर बॉल प्रीमियर लीग सेमीफायनल क्रमांक 1. मित्रांनो ही स्पर्धा आवडली असेल ना तर एकदा या स्पर्धेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त स्पर्धा. या मॅच कडे नजरा वळवल्या गेल्यात. 6 बॉल आणि 22चं इक्वेशन. 6 balls 22. अक्षय, वा अक्षय खेळाडू आलेत मैदानाच्या आतमध्ये. पहा करण जोशी गावचे API मनोज पाटील साहेब यांचं आगमन झालंय आणि त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर मानगाववरून गावापासून मुंबईपर्यंत आमचे सागरदादा पाटील यांचंही आगमन झालंय. साहेब या ओव्हर नंतर आम्ही त्यांचा सत्कार घेऊ. प्रशांत पाटील. खऱ्या अर्थाने आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा यथोचित सन्मान हा झालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी ते नेहमी अग्रगण्य असतात. मात्र आता 6 बॉलच्या पाठीमागे 22. महत्वाचं षटक आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नाव आहे अक्षय. अक्षयचं आडनाव येऊ द्या प्लीज. ओव्हर द विकेटने अक्षय. पहिल्याच बॉल वरती प्रश्नचिन्ह उभे गेलेत. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित केली आहे. येणारे 5 बॉल 21चं समीकरण आहे. पाच बॉल 21. त्याचबरोबर संकेत पाटील दादा यांचंही आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. मात्र गोलंदाज निघालाय. हो यावेळी फटका फसला. पहा डीप मध्ये स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव घेतले. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट केलेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मला माहित आहे आनंदा मुगदूम स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्याकडे ती अबिलिटी आहे, क्षमताही आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 4, बनवायचे आहेत 19. गोलंदाज पुन्हा एकदा निघाला आपल्या ट्रॅक वरून. आनंद यांच्याकडे नजर वळवल्यात. 41 धावा तर धावफलकावरती लकवण्यामध्ये यश मिळालंय. 4-19 ची मॅच. जबरदस्त थरार पाहायला मिळालाय. गोलंदाज निघाले पुन्हा एकदा अक्षय. ओहो यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 3 बॉल 18. आनंद मुगदूम बनवेल का प्रश्न उभा राहिलाय. वेट करावा लागेल, वॉच करावा लागेल. मोठा प्रहार मस्ट आहे. मात्र हा लिटिल मास्टर
गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेला हा नन्ना मुन्ना जादूगार, कमालीचा हा गोलंदाज आहे. त्याच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. चला त्याचं गावही आम्हाला कळू द्या. निनाई परळीचा हा पठ्या 3 अक्षय कुसाळेचे आहेत. यस, चर्चा राहिल्या. अक्षय निघाल्या. 3 बॉल 18 ची गरज. मस्ट निडेड आहे तो षटकार. षटकार येईल का? ओ पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 3 बॉल 17. प्रशांत दादा असं म्हटलं होता ना, प्यास लगी है गजब की पानी में जहर था, पीते तो मर जाते ना पीते तो भी मर जाते. ये अजब कश्मकश है. यहां 3 गेंदों पे 17 की जरूरत. हाय व्होल्टेज मुकाबला, कमालीचा थरार. मॅच संपलेली नाहीये. 3 बॉल 17. प्रत्येकाला टेन्शन आहे. कोण जिंकेल ही मॅच? एका बाजूला टीम जुळेवाडी आहे, तर दुसऱ्या बाजूला श्री स्पोर्ट्स. एका बाजूला दीपक दादा खोत आहेत, तर दुसऱ्या बाजूला संतोष दादा जाधव आहे. गोलंदाज निघालाय अक्षय. ओ स्विंग आणि मिस. होईल का? नाही. थांबा थांबा, अजूनही मॅच संपलेली नाहीये. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक्स्ट्रा रन आली आहे. चला चर्चा करू नका, पंचांच्या निर्णयाला सहमत द्या. चला आपापसातली चर्चा थांबवा. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. चला येणारे बॉल शिल्लक आहेत 3, बनवायचे आहेत 16. नो आर्ग्युमेंट्स प्लीज, नो आर्ग्युमेंट्स. 3 बॉल आणि 16. मैदानाच्या आतमध्ये आता पहा, 2 मोठे प्रहार, 2 षटकार, 1 चौकार, 3 मोठे षटकार. संधी राहिली आहे. असं म्हटलं होता ना, अरे ठोकरे खाता हूं मगर शान से चलता हूं, इस खुले आसमान के नीचे मैं सीना तान के चलता हूं. कोण सीना तानेल हे पाहावं लागेल. हो यावेळी ऑन साईडला खेळला. आणि आता मात्र अक्षय सांगतोय, अरे इतबर छाती तिचबर सीना, जेवढा जरुरी तेवढाच ताना. त्याने सीनाही ताणलाय. कमालीचा गोलंदाज अक्षय. अजूनही मॅच संपली नाहीये. 2 बॉल आणि 16 ची गरज आहे. 2-16. एखादा नो, त्याच्यावरती षटकार. मॅच बनू शकते. काय घडेल? 2 बॉल 16 ची गरज. अखंड शाहूवाडी रबर बॉल प्रीमियर लीगचा हा थरार. हो यावेळी मात्र उडवला, लॉफ्ट केला, सरळ डिस्पॅच केला आउट ऑफ द पाथ. ह्यूज षटकार, सिक्सर. 1 बॉल 10 ची गरज आहे. मी बनताना पाहिलेत 1 बॉल 10 बनू शकतात, मात्र त्याच्यावरती गोलंदाजाची मेहरबानी राहावी लागेल. एखादा नो, त्याच्यावरती षटकार. काय घडेल? अजूनही मॅच संपलेली नाहीये. 1-10 ची गरज आहे. रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही वेगाने रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. एखादा नो, एखादा ओव्हरस्टेप, एखादा बिमर. फील्ड रिस्ट्रिक्शन तर नाहीये. टीम उभा आहे. रबर बॉलचा खेळ आहे. गोलंदाज ओव्हर द विकेटने निघाला. हो खोलवरचा बॉल. आणि या स्पर्धेतली पहिली फायनलिस्ट आम्हाला मिळाली आहे. टीमचं नाव आहे श्री स्पोर्ट्स. संघाचे संघ मालक आम्ही पाहिले संतोषदा जाधव आणि रमेशदा बेले यांची ही टीम सरळ धडक मारतीये फायनल साठी. हार्डलक टीम आपल्याला पाहायला मिळालाय. हार्डलक मी म्हणेन टीम श्री तुकाई माळेवाडी, माळेजाई स्पोर्ट्स जुळेवाडी या टीमला मी हार्डलक देईन. मात्र विजेता संघाचं करेन ते अभिनंदन आणि पराभूत संघाला देईन शुभेच्छा. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत